नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी शरीरातील एका महत्त्वाच्या प्रणालीबद्दल माहिती घेणार आहोत, वजा मानवी शिरा प्रणाली. आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात रक्त पोहोचवण्याचे आणि परत आणण्याचे कार्य कसे चालते हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी रक्तवाहिन्या म्हणजेच शिरा वेन्स प्रणाली सविस्तरपणे पाहणार आहोत, जी आपल्यासाठी जीवनवाहिनी आहे. हा व्हिडिओ खास विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे, जेणेकरून तुम्हाला ही गुंतागुंतीची प्रक्रिया सोप्या भाषेत समजावी. शिरांचे मुख्य कार्य काय आहे? शिरा वेन्स अशुद्ध किंवा ऑक्सिजन विरहित रक्त हृदयाकडे परत वाहून नेतात. संपूर्ण शरीरात शिरांचे जाळे पसरलेले आहे. हे जाळे प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते आणि रक्त गोळा करते. या नीला वेन्स शरीराच्या दूरच्या भागातून कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त गोळा करून ते हृदयाकडे आणतात, जिथे ते शुद्धीकरणासाठी फुफ्फुसात पाठवले जाते. शिरा आणि धमनी आर्टरीज यांच्यात नेमका काय फरक आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिरा आणि धमनी यांच्या रचनात्मक रचनेत मोठे फरक आहेत. धमनी जाड आणि लवचिक असतात, तर शिरांच्या भिंती तुलनेने पातळ असतात. धमनी शुद्ध रक्त हृदयापासून शरीराच्या दूरच्या भागाकडे वाहून नेतात, तर शिरा वेन्स अशुद्ध रक्त परत हृदयाकडे आणतात. शिरांमध्ये एक खूप खास रचना असते, ती म्हणजे झडपा, व्हॅल्व्स. त्यांचे कार्य शिरांच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या 3D ॲनिमेशनमध्ये तुम्ही शिरेच्या आत असलेल्या या छोट्या झडपा पाहू शकता. झडपांचे कार्य म्हणजे रक्ताचा उलटा प्रवाह बॅकफ्लो थांबवणे. शिरांना गुरुत्वाकर्षणाविरुद्ध रक्त हृदयाकडे न्यावे लागते आणि झडपा यात मदत करतात. शिरांमधील रक्तप्रवाह कसा होतो याबद्दल अनेक विद्यार्थ्यांना शंका असते. शिरांमध्ये रक्त पुढे ढकलण्यासाठी आजूबाजूच्या स्नायूंची मदत घेतली जाते. जेव्हा स्नायू आकुंचन पावतात तेव्हा ते शिरांवर दाब टाकतात. धमनीच्या तुलनेत शिरांमध्ये रक्ताचा दाब खूप कमी असतो, त्यामुळे स्नायूंचा दाब आणि झडपांच्या मदतीने हे मंद गतीचे रक्त हृदयापर्यंत पोहोचते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी शिरा प्रणालीचे कार्य आणि तिचे महत्त्व अभ्यासले. मुख्य वैज्ञानिक शब्दांचा पुन्हा एकदा सारांश करूया. नीला म्हणजे शिरा, झडपा, रक्ताचा उलटा प्रवाह थांबवतात आणि स्नायूंच्या मदतीने होणारा रक्तप्रवाह. आपली रक्तपरिसंचरण प्रणाली किती अद्भुत आहे, नाही का? या प्रणालीला निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम महत्त्वाचा आहे. धन्यवाद.